हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी प्रिया रसाळ माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्लॉग या कारणाने बनवते आहे की आज आहे गणेश चतुर्थी आणि आज मी आणि मम्मी मिळून जेवण करणार आहे आणि मोदकसुद्धा करणार आहे. तर कंटिन्यू राहा आणि बघा आम्ही जेवणाला काही काय करतोय. मम्मी, आज आपला मेन्यू काय आहे? आज आपला मेनू आहे वरण, भात, भाजी आणि मोदक. ओके, कसली भाजी करतो आपण? मटर पनीर. ओके, तुला काय हेल्प पाहिजे का? हेल्प केली तर उपकार. काय हेल्प करू तुला? जेवण बनवतो, आज मोदक बनवते मी. नाही नाही, मला मोदक शिकायचं आहे. म्हणजे मी जेवणमध्ये पण हेल्प करेल तुला. मोदक पण बनव ना. मोदक पण करेन आणि जेवणमध्ये पण हेल्प करेल. आता काय करायचंय? आता काय करायचंय? गुळ शकते, मोदकची तयारी करते मी. ओके, शोध मग. मी लसूण निसू का मम्मी तेव्हापर्यंत? आणि वरणाला फोडणी. ओके. तर गाईज आता आम्ही जेवणाला सुरुवात करतोय. तर मी दाखवते मम्मीने काय काय घेतलंय. तर हे खोबऱ्यामध्ये गूळ टाकून घेतलंय आणि इकडे कढई तापत ठेवली आहे मम्मीनी. आणि मी एका साईडला घेते डाळीला फोडणी देण्यासाठी. मम्मी टोपची डाळीची, डाळीला टोपची, डाळ फोडणी द्यायला. हे धुवून घेतले ना पहिले. तर मी ही टोपची आता धुवून घेतली आहे. आणि मम्मीनी मोदकचं आपलं सारण बनवायला सुरुवात केली. तर मम्मीनी कढईमध्ये तूप टाकून घेतलं आहे. किती चमचे टाकलं मम्मी? 4 चमचे छोटे. ओके. आणि त्याच्यामध्ये खोबरं आणि गूळ टाकते. तर हे पूर्ण असं स्मॅश करून घ्यायचं आहे गूळ वितळेपर्यंत आणि ते ब्राऊन होईपर्यंत ना मम्मी? ब्राऊन असं नाही, पण थोडंसं चांगलं करायचं. मिक्स होईपर्यंत व्यवस्थित. गुळाचे खडे कापून घेतले ना गुळ. आता तेल टाकतो. बस ना मम्मी, एक पळी टाकली. तेल जास्त नसतं खायचं. तर मी मोहरी टाकली आहे आणि आता मी टाकते जिरं. जेवण बनवलं तर बघा मग उड्या मारून. सासूला खुश आहे म्हणून मस्त उड्या मारतात. असू दे गं. मग मी 2 मिरची टाकू का एकच टाकू? 2 टाक. अख्खं टाकलं जरा मोडून टाकायचं. अख्खे टाकले तरी टेस्ट येते. शिजायला अख्खं टाकायचं. फोडणी ना ते लसूण मला पण भाजतील. तुला कशी भाजली? मग आता पेटून देते डायरेक्ट. टाकू शकतो, टेन्शन नाही. हा, हाताने बा. ते गरम किती आहे? हा मग सी वरून वेलची पावडर टाकले मम्मीने. ओके, तुम्हाला दाखवते मी समोर. तुला काय नाही टाकलं?
जास्त पातळ घट्ट आहे का? जास्त नाही ना? मिक्स करू दे. नाही उकळी काही होते मग मीठ टाकलं. मम्मीचं पण हे सारण बनवून झालेलं आहे. अजून व्हायचं आहे का मम्मी? झालं मम्मीचं सारण बनवून. आता मी डाळ बनवली आहे. थोडीशी करपले पण ठीक आहे. पाणी मी आता मोदकाचं पीठ. तर मोदकाच्या पिठाला पाणी किती घेतलंस? 1 तांब्या. आणि त्याच्यात काय टाकलं? मीठ. थोडीशी साखर. खडा मीठ टाकलंय का अजून? आणि थोडीशी साखर टाकते. ओके. आमची डाळ झालेली आहे. आता मम्मी घालते भात. आता हे कसं उकळून घ्यायचं आहे असं. फायनली मोदक बनवायला घेतले आहेत. बनवायला घेतलंय म्हणजे ते पीठ मळायला घेतलं ना तू? मळायला नाही, उकडायला घेतलं. तेच उकडायला. असं मम्मी मोजून घेते पीठ. आमच्याकडे असा नेठवा आहे. हां. तर त्याच्याप्रमाणेच आम्ही अंदाजे एवढं घेतो. 1 तांब्याला 1 तांब्या पाणी, 1 नेठवा पीठ. छान होते मम्मी. हे खाऊन टाकू सगळं बघून. असा स्वीट स्मेल येतोय. उपवास आहे पण नैवेद्य दाखवल्याशिवाय खाऊ नाही शकत ना. काय करणार. पीठ ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते मिक्स करते. झाकण ठेवलंय वाफ घेण्यासाठी ना मम्मी. वाफ घेण्यासाठी थोडीशी. झालेलं आहे. मम्मीने वाफवून घेतलेलं आहे. तयारी करते मम्मी. हे सगळं वाटून घेते, पेस्ट करून घेते. त्याच्यामध्ये काय काय मम्मी? खोबरा, कांदा, टोमॅटो, टोमॅटो, कोथिंबीर, अजून अद्रक. तर इथे भाताला पण उकळी आलेली आहे. मम्मी तुला सांगू का मी कोथिंबीर का नाही टाकली वरणमध्ये? कारण पप्पा म्हणले मगाशी कोथिंबीर वडी करायची म्हणून. कमी पडेल ना. कोथिंबीर वडीसाठी कोथिंबीर वेगळे आणले. अरे पण कमी पडली मग काय नाही म्हणून नाही टाकली मी. को देखो. आई तुला काय वाटतंय? मी माझा व्हिडिओ बघते तर तुला आवडतात का? आवडतात ना. बाबा माझा व्हिडिओ बघता का तुम्ही? आवडतात का तुम्हाला? त्यांना काही घेणं देणंच नाही. आई तुझा सगळ्यात फेवरेट कार्यक्रम कोणता आहे? आता बघतेस तो ना. माझी आई कोणता कार्यक्रम बघते बघा जरा. गुरुनाथ सुभेदार. माझ्या नवऱ्याची बायको. तर गाईज मम्मीने भाजी बनवायला घेतली आहे आणि ती टाकते आता तेल, ऑइल. मम्मी तू ऑइल कोणता वापरते? माझ्या ब्रँडचा वापरते. माझ्या असं बोल. सनफ्लॉवर आहे आता. माझ्या ब्रँडचा का नाही वापरत? स्वतःच्या दरवेळेस वेगवेगळा ऑइल वापरतो. वा वा भाई वा. आपल्या घरचा ब्रँड आहे मम्मी, प्रिया ऑइल. आणि तू तो नाही वापरत आणि तू दुसऱ्या लोकांचा ब्रँड वापरते. दिस इज नॉट फेअर मम्मी. व्हॉट आर यू डुईंग मम्मी? दिस इज नॉट फेअर. अगं त्यांना सांग तरी. काय टाकलंस? मोहरी. तुला समजतं का? नाही. तुला समजतं आहे काय? जिरं. हुशार झाली. थँक्यू फॉर कॉम्प्लिमेंट मम्मी. म्हणजे समजायला लागलं तुला कशाला काढून. मला आधीपासूनच होतं माहिती मम्मी.
असं कधी झालंच नाही. आणि ती पेस्ट बनवलेली आहे आणि ती आता मम्मी टाकणार आहे याच्यामध्ये. अरे ती तशी अंगावर एकदम पडते ना, अंगावर एकदम. मम्मी तुझ्या हातावर तेल नाही उडत आहे? वाफ येते थोडीशी. तेल टाकलं असं सगळं घेऊन त्याच्यात काय ठेवायचं नाही बरं का. सगळं घेऊन टाकायचं याच्यात. पेस्ट वेस्ट नाही करायचं बिलकुल. हे असं मिक्स करून घ्यायचं. दमली का मम्मी तू? झोपायला मला दमले मी आज. मम्मी तू आज माहेरी गेलती, तुला कसं वाटतंय मग माहेरून जाऊन येऊन? खुशी है मेरे पास, मेरे लोगों से मैं मिल के आई. खुश आहे तू आज? बहुत ज़्यादा खुश आहे. काय करतोय तू? काय म्हणणं आहे तुझं मग यावर? यावर यावर कशावर? हे जे मी बोलते ते यावर. तुझ्या ब्लॉगिंगवर. कशावर पण अजून तर काय सांग, तुला कसं वाटतंय मी व्लॉग्स बनवते तर? खूप छान खूप छान. आवडतात का तुला? हा मग खरंच? खरंच. बस मी टी व्हीवर रोज बघतो तुझे ब्लॉग. ओके, थँक्यू, बाय बाय. बाय. तर मम्मीने आता झाकण काढलेलं आहे आणि परत हे मिक्स करते. मिक्स मिक्स मिक्स. तर आता मम्मीने पनीर कापायला घेतलं आहे. एवढा जीवावर पण उपवास म्हटलं. अगं मम्मी चुकून झालं, चुकून झालं, चुकून. एवढा जीव काय करू, उचलून आले. टाकते तोंडात. अरे मम्मी चुकून झालं. चुकून झालं. दुसरं काय पण मी आता खाल्लंच नाही काहीच. खाल्लंस. एवढा पनीरचा तुकडा होता मग कसा होता? मग मी काढला बाहेर. कसा पनीर होता? अरे उपवास होता ना. जा रे जा रे. तर मम्मी आता टाकते मसाले. मटर पनीरचा मसाला होता का खाली? काढ रे मटर पनीरचा मसाला. काढ. हे कळलं? इकडे खाली आहे मध्ये. त्याची ॲडव्हर्टाईज किचन किंग मसाला. हा मटर पनीर. राम बंधू आम्ही तुमचा मसाला वापरतोय बघा. तर हा मटर पनीरचा मसाला मम्मी आता. मम्मी पाणी टाक ना थोडंसं. त्याला तेल सुटस पर्यंत. मी तर असं सुकलं की डायरेक्ट पाणी टाकते. चालेल लागतं आधी. खरं मला असं वाटतं की ते करपेल म्हणून मी पाणी टाकून देते त्याच्यात. स्किल्स नाही स्किल्स. तुला लई येत रे. स्किल्स बघा बघ. पूर्ण रिकामा. चल तेवढंच कामाचं आहे. हा रामबंधूचा मसाला आता मम्मीने ह्याच्यात टाकलाय पूर्ण. आता स्पॉन्सर करून टाका रामबंधू मला. रामबंधू स्पॉन्सर करा, स्पॉन्सर. मम्मीला मी बोलली आज मोदक करायला. ठीक आहे. कोणासाठी केलं होतं? दोघांसाठी. दोघांसाठी नाही. कोणासाठी? एकासाठी ना. मम्मीनी फोनवरती सांगितलं माझ्यासाठी केलाय. चल हा. नागपंचमीला नाही आला मग. अरे हे बघ तू चाललाय सासरी आता. देन काम करायचं. ठीक आहे, तू चाललाय आता सासरी. त्यामुळे मम्मी तुझी हाऊस करून घेते, तुला हाऊस करून देते. असू दे असू दे. मला ठेवलंय त्यांनी कारण मी त्यांच्या लाडाची आहे आणि तुला पाठवलंय. 2 वर्ष नाही 2 महिन्याने पाहिजे. चल. तर मम्मीने आता मटर आणि पनीर दोन्ही ह्याच्यामध्ये ऍड केलंय. आणि हे मिक्स करून घेतलंय. किचन मध्ये काय पहिल्यांदा कानपडीतच देणे. वरणाला फोडणी दिली ती पण करपून टाकली. मम्मी यार चुकून झालं, चुकून झालं मम्मी. पहिल्यांदा आली ना किचन मध्ये. जा रे. साधं वरण नाही आवडतात तुला? मला पंचपक्वान करता येतं पण फक्त किचन माझ्या हातात पाहिजे मग एकटीच्या. लग्न करून ना नवऱ्याच्या घरी. 4 दिवसाचं वरण. हा, 4 दिवस टाकलं ते. पाणी टाकलं त्याला मी. आणि फोन ते करून तुम्हाला द्यायचं होतं ना म्हणून. नाही, फोन करून सांगते मी वरण भात भाजी सगळं वाटतंय. कसली आयडिया बोलली होती.
फ्रीज त्याला आम्हाला माहितच नाही फ्रीज मध्ये वरून ठेवलं मम्मीने. अरे तो टक्कीसाठी ठेवलेला तो आपल्याला खायलाच नाही. मला ना मी मला एवढी लाडात बोलते म्हणजे ही तोच वरा भाजी रेडी झालीये. ह्या लोकांचं मला नाव ठेवून पण झालंय. नाव तुला 21 वर्ष आधीच ठेवून झालं. चल तर गाईज आम्ही आता मोदक करायला घेतोय आणि सुपरविजनला आमचे डॅडी आलेले आणि हा आमच्या घरातलं आम्हाला हेल्प करणार. पूर्ण जेवण मी केलं एकट्याने. कारण त्याला बाहेर राहायचं त्याला शिकायचं आहे सगळं. समजलं बघितलं मी केलं सगळं. अरे तुला सासरी पाठवायचे ना लवकर आता उद्या परवाच ना त्यामुळे तुला शिकवते मम्मी. मला का नाही शिकवत कारण मला तिला इथे ठेवायचे. पण येणार नाही. मला तिला इथे ठेवायचं इथे तिला तिच्या जवळ ठेवायचे मला. मम्मी नाही ठेवणार तू? मम्मी तू नाही ठेवणार मला? अजिबात नाही. मम्मी तुम्हाला नाही ठेवणार? नो कमेंट्स. नो कमेंट्स. मम्मी बोल मम्मी बोल मम्मी काहीतरी बोल. नो कमेंट्स. मम्मी तुला बोलावं लागेल आज माझ्या अस्तित्वासाठी तुला बोलावं लागेल मम्मी. असली मम्मी आता मी हे पण टाकणार. हो तिकडे चल. जा बाहेर. जा बाहेर चल. सगळं मी केलं आहे बाहेर. जा चल. ते खाऊन जाऊ मी. नाही नाही ते नाही. नैवेद्य नाही दाखवलं. गणपती बाप्पाला मला टेस्ट करणार बरोबर. जा. गरम झाला मला. हसून हसून फुल झाली का गॅस? फुल राहिली कोणी? ही बबली आपल्याला ओय कानाखाली देन मी तर गॅसला हात पण नाही लावला काय. हॅलो चटका नाही बसणार? नाही ते काढ टाका आलं. गरम झाला या. कुठे आहे चमचा? बघा शेठ जेवण करतोय. आई मम्मी करत ना खालती. करपला ना कर बंद. बघ पियुष तू आलास ना म्हणून झालंय. तू इथं मध्ये मध्ये केलंस ना म्हणून झालं. भात पण सुकला असेल तर बंद करून टाक. हे पण आपण एकट्याने केलं सगळं. परत बोल मी एकट्याने केलं सगळं. अजून जोरात. मी एकट्याने केलंय सगळं. ऐकायलाच येत नाही रे. काय बोललास? काय काय बोललास? आंधळी बोलला असता तर ठीक आहे. बहिरीचा काय संबंध? हा तुला ऐकायला नाही ना मग बहिरीच बोलणार. कॉमन सेन्स झिरो. मोबाईलचा काय संबंध त्याच्यामध्ये? आई बोलते म्हणून आई बोलते म्हणून फोन बघत असेल दिवसभर म्हणून बहिरी झाले. वा अशा क्या लॉजिक आहे भाई. असं कसं ऐकतं असं. चल हट बंद कर ना. चिकन आज चतुर्थी आहे. सब चलता है. चतुर्थी के दिन नहीं चलता. आप रविवार भी है उस नाते से चलता है. राक्षस. थैंक यू. होय आल्यापासून मीच काम केलंय. बघितला जे तो वरण करायला सांगितलं आम्ही त्याला पण करपून ठेवला. भाजीची पण ती गॅस हाय ठेवली आणि आता एकदम उठून भाजीचा गॅसचा माझा काही संबंधच नाही. संबंध मी केलंच नाही. अरे अर्धवट. हे तू दरवाजा लाव पियुष. इकडे ये. डिश दे डिश. नाही दिलं तर काय नाही. आपण लावू का? मम्मीचं आता पीठ मळून झालंय. थोडंसं तेल घेऊन तिने ते मळून घेतलंय हाताला. म्हणून घ्यायला लागतं. गाईस तर मोदक बनवते मी आणि हे सगळे मोदक मी बनवलेत. दाखव. असं तुम्हाला जर वाटत असेल तर असं नाही आहे. सगळी मम्मीने बनवली आणि 1-2 मी बनवलेत. ते पण मम्मीने मला हे बनवून दिलं वाटी तेव्हा मी बनवलं कारण मला नाही जमत मोदक बनवायला. हे काय तर गाईज हे मोदक मी बनवलेले आहेत 4 आणि बाकीचे सगळे मम्मीने बनवलेत. आता जमले तर बनवे लागली पण मला खूप कंटाळा आला मम्मी. मला कंटाळा आला तर मम्मी.
पण म्हणून वाटी बनवून ते हे मम्मीने आता लावलंय तेल, कारण त्याच्यावर मोदक चिटकायला नको म्हणून. मम्मी ते किती वेळ ठेवणार तू आता? 15-20 मिनिटं. तर गाईज आता मोदक शिजायला ठेवले होते ते झालेत. मम्मी 9:30 झाले, बंद करू. तर गाईज जेवण रेडी झालेलं आहे आणि आता मी नैवेद्य दाखवून जेवायला सुरुवात करणार आहे. पण ना माझ्या हाताचे बनलेले लाडू गेलेत. चांगले आहेत का पप्पा? खूप छान. हां, तुम्ही तर वाईट बोलूच नाही शकत मला. बाबा कसं आहे जेवण? अरे बारे, मी बनवलाय मास ना. हो मग तू बनवलंय. आता ते शिजल्यावर खाऊ उद्या खाऊ नाही. त्याच्यावर साहित्य घाला. तर गाईज मस्तपैकी पोट भरून जेवण केल्यानंतर आता खूप जास्त झोप आली आहे मला. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.